काल केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे आणि या अर्थसंकल्पानंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पावर निराशा व्यक्त केली आहे। माझ्यासोबत कांदा उत्पादक संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत काल अर्थसंकल्प जाहीर झाला आहे, काय आपण या अर्थसंकल्प बघताय? आम्ही महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी एक अपेक्षा ठेवून होतो की कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन कांद्याच्या मधल्या काळामध्ये जे काही कांद्याची निर्यात बंदी होती, कांद्यावर किमान निर्यात मूल्य होतं, त्याबरोबर सुरुवातीला 40% आणि आताचं 20% निर्यात शुल्क या माध्यमातून गेल्या दीड वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या कांदा विक्री करून किमान काही 1000 कोटींचं नुकसान झालेलं आहे। अशा वेळेस केंद्र सरकारने कांद्याच्या शेतकऱ्यांच्या निर्बंध घालून जो भाव पाडले जातात, या दरम्यानच्या काळात ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा बाजार समित्यांमध्ये विकला जातो त्या शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाई किंवा दरातील फरक आपण म्हणूया, तो दरातील फरक हा केंद्र सरकारने दिला पाहिजे। आणि ही मागणी जी आहे आम्ही सातत्याने करत होतो, परंतु कालच्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे दिलासा देण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पात झालं नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी या कालच्या अर्थसंकल्पावर नाराज आहे। अनेकदा तुम्ही जी 20% निर्यात शुल्क आहे ती देखील रद्द करण्यासाठी मागणी केलेली आहे। कसं बघताय, एकंदरीत अर्थसंकल्प देखील एका बाजूला जाहीर होतोय, आपण म्हणता निराशा जी आहे ते आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची। आता बघा की निर्यात शुल्क जे 20% आहे, आम्ही तर म्हणतोय निर्यात शुल्कही नको, निर्यातीवर कुठलेही बंधन नको। देशातील शेतकऱ्यांना, राज्यातील शेतकऱ्यांना, कांदा उत्पादकांना सतत उत्पादन खर्चापेक्षा थोडा अधिकचा दर हवा आहे। त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या काही मोठ्या अपेक्षा नाही आणि हा दर मिळून दिला तर ग्राहकालाही माफक दरात कांदा मिळेल, शेतकऱ्यांनाही उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळेल। परंतु ज्यावेळेस विविध असे निर्यात शुल्क, निर्यात बंदी आणि असे निर्यातीचे बंधनं असतात, त्याच्यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। आता निर्यात शुल्क जे आहे ते तरी किमान 20% ते जरी शून्य केलं असतं तरी कालच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडलं असतं। ही मात्र असं काही घडलं नाही, त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी केली होती की कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी आणि राज्य आणि केंद्र सरकारने मिळून देशातील आणि महाराष्ट्रातील हे जे कांदा प्रमुख पीक आहे, या पिकाचं आणि निर्यातीचं, आयातीचं हे जे काही धोरण आहे हे निश्चित करावं आणि या धोरणाच्या माध्यमातून कांद्याचे उत्पादक आणि कांद्याचे ग्राहक यांचा दोघांचाही दुवा त्याच्यात साधला जावा, ही अर्थसंकल्पातून काल अपेक्षा होती, पण ते तसं काही घडलं नाही। त्यामुळे शेतकरी कालच्या अर्थसंकल्पावरती नाराज आहेत। खरं तर आपण बघतोय कांदा उत्पादक शेतकरी आहे ते कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आता कांदा उत्पादक शेतकरी संघटना करू लागली आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।